आहोत कारण त्यांनी खास विशेष करून उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे। स्वर्गीय अनंत भाऊ भालेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पिताश्री अनंत भाऊ भालेकर यांच्या स्मरणार्थ तर हर्षद अनंत भालेकर यांचं सुरुवातीला बंटी आपण त्यांचं स्वागत सन्मान आणि सत्कार करायचा आपल्या शुभ असते। सर्वप्रथम हर्षद आपण यायचंय पुढे। हर्षद यांचा आणि यांच्या परिवाराचा आम्ही विशेष आभारी आहोत। हर्षद त्याने मला खास करून एक ट्रॉफी स्पॉन्सर केलेली बहुमूल्य वेळ दिला, खूप चांगला अंपायरिंग केलं। विश्वास पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान नंदकुमार पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। ग्रामपंचायत पायगावचे माजी उपसरपंच स्वप्नील भोईल आपण आपल्या शुभ हस्ते सुनील पाटील यांचं सन्मान आणि सत्कार करायचा आहे। यांचा सन्मान आणि सत्कार करायचे। पालघर डिस्ट्रिक्ट पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, खरं तर अगदी लास्ट मोमेंटला आमच्या शब्दाला मान देऊन समालोचक हेमंत पाटील उपस्थित झाले आणि खूप चांगलं समालोचन त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं। तर हेमंत पाटील आपण यायचंय पुढे। आमचे उपसरपंच निशांत मुकादम आपण आपल्या शुभ हस्ते हेमंत पाटील यांचं सन्मान सत्कार केला। हेमंत पाटील आपले आम्ही खूप आभारी आहोत। तिथून तळत त्या ठिकाणी आले आणि आम्हाला खूप तोलामोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी विशेष आभारी आहोत। आमच्या समालोचक परिवाराचे जे सचिव आहेत संदेश वकारे, त्यांचं स्वागत सन्मान सत्कार केला जाईल।
नीतला धून आपल्यापर्यंत पोहोचवल्या. आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर हेमनीतला धून आपल्यापर्यंत परेश आणि आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे ते मेंबर सुद्धा आहेत. परेश कापूकर यांचं सन्मानी सत्कार करायचे. सन्मान आणि सत्कार राहिला असेल तर स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतोय. चुकून कोणाचा जर राहिला असेल तर मी स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय आणि महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन त्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच दीपक मडवी. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच दीपक मडवी आपण यायचंय. दीपक मडवी आपण यायचंय सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच. संदीप गुडवी आपल्या शुभास्ते आपण पारितोषिक देतात. त्यानंतर अंतिम मॅच झाली मेगा फिनाले. अंतिम मॅच मेगा फिनाले त्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ते म्हणजे तानाजी वसंतसेठ वाकडे वालसीन. त्याचबरोबर बॅग साठी धीरज पांडुरंग मडवी शाखा प्रमुख पायगाव ठाकरे गट. तसेच कॅप साठी विकास मुकादम. तसेच सॉफ्ट ड्रिंक साठी अच्युत भालेकर यांचं मान्यवरांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅच पवनपुत्र वडपे संघाचा सचिन. सचिन प्लीज. आणि सर्वप्रथम हेमंत भालेकर आपण आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची. त्यानंतर कॅप
आमचे वायगाव गावचे माजी उपसरपंच स्वप्नील भोईर आपण प्रदान करायची कॅब जी विकास मुकादम यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर निशाल मुकादम आपण बॅग त्याचे. त्यानंतर हर्षद आपण आपल्या शुभास्ते कोल्ड ड्रिंक्स प्रदान करायचं आहे. सो वेल पेड सचिन आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. अभिनंदन आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढचा पारितोषिक अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज दॅट इज द बेस्ट बॉलर. ट्रॉफीसाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय हर्षद आनंद भालेकर यांचं, कारण त्यांच्या स्वर्गीय पिताश्री अनंत भाऊ भालेकर यांच्यासाठी त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. आणि हे पारितोषिक देण्याची विनंती मी करणार आहे हर्षद अनंत भालेकर यांनाच, कारण त्यांनी जी स्पॉन्सर केलेली आहे. आणि विजेता असणारे अर्थात प्लेयर पवनपुत्र वडपे संघाचा सुमित, 6 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. सुमित यायचंय, खूप चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी सुद्धा सिंहाचा वाटा उचलला. सुमित प्लीज कव्हर हर्षद भालेकर जे आपण स्पॉन्सर केली ट्रॉफी आहे आपल्या स्वर्गीय पिताश्री यांच्या स्मरणार्थ आपल्या शुभास्ते प्रदान करायची आहे. त्यानंतर बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज सुमित आपण यायचं आहे. सुमित हे आपण आकर्षक जे गिफ्ट आहे ते सुद्धा घेऊन जायचंय बेस्ट बॉलर साठी. हे पाहू शकता आपण कैलासवासी चंद्राबाई भाईदास मुकादम यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र राजेश भाईदास मुकादम यांनी स्पॉन्सर केलेला आहे. आमचे विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पायगाव नंदकुमार पाटील आपल्या शुभास्ते पारितोषिक वितरित करतील. त्यांचा उत्कृष्ट फलंदाज अर्थातच आणि ह्या पारितोषिकासाठी आकर्षक ट्रॉफी असणार आहे आणि त्याचबरोबर आकर्षक गिफ्ट सुद्धा असणार आहे. आणि गिफ्ट आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कैलासवासी चंद्राबाई भाईदास मुकादम यांच्या स्मरणार्थ राजेश भाईदास मुकादम यांचे विशेष आभार. आणि विजेता वीर तानाजी दापोडे संघाचा राजन पाटील. राजन पाटील कुठे असतील तर आपण यायचंय, किंवा प्रतिनिधी असेल तर आपण पारितोषिक घेऊन जायचंय. ट्रॉफी त्याचबरोबर आकर्षक गिफ्ट स्वप्नील भोईर आपण आपले शुभास्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. आतिश बालेकर आपण यायचे आपल्या शुभास्ते, आपण सुद्धा एक हातभार लावायचा आहे. त्यानंतर आपण पारितोषिक देणार आहोत ते म्हणजे तृतीय विजय संघ, 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ अर्थात हा संघ, कारण आपण बघितलं होतं की सेमीफायनल मध्ये हा संघ पवनपुत्र वडपे संघाबरोबर पराभूत झाला होता. त्यामुळे हा संघ असणार आहे नंदकिशोर खारबाव संघ जे 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफीसाठी यायचं आहे. आमचे विद्यमान उपसरपंच नंदकुमार पाटील आपण आपल्या शुभास्ती आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे 3ऱ्या क्रमांकावरल्या संघासाठी. त्यानंतर रनर्स, काय मॅच झाली, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मॅच झाली आणि अशाच प्रकारच्या मॅचेस प्रेक्षकांना बघायला आवडत असतात. पण मात्र पवनपुत्र वडपे संघ डार्क हॉर्स निघाला, पण खरं तर त्याचं ऑल क्रेडिट गोज टू ऑल टीम.
त्यांची सांघिक कामगिरी फार महत्वाची ठरली, हे विसरून चालणार नाही. कारण एक संघ त्यांचा संघ दिसला, खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी, फार मोठे फटके ते खेळले नाहीत, पण मात्र लाईफ लाईनचा वापर त्यांनी केला आणि हा संघ चॅम्पियन ठरला. आणि उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तो संघ अर्थातच स्वयंभू पायगाव. स्वयंभू पायगाव, आतिश भालेकर, स्वप्नील भोईर, तसे नंदकुमार पाटील, आमचे सर्व मान्यवर, हर्षद भालेकर आपण सुद्धा, हेमंत भालेकर आपण, आमचे सर्व मान्यवर आपल्या शुभास्ते पारितोषिक वितरित करतील. हे आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइस विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय आमचे माजी सरपंच गंगाधर जगन्नाथ गुळवी. द्वितीय पारितोषिकासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय श्री मिलिंद जनार्दन गवळी पायगाव यांचं. तसेच तृतीय पारितोषिकासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय ते म्हणजे श्री देवेंद्र कृष्णा गुळवी यांचं. कारण स्वर्गीय कृष्णा गुळवी यांच्या स्मरणार्थ त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी दिलेली आहे ती श्री मिलिंद जनार्दन गवळी यांचे विशेष आभार. त्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज खूप चांगली कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये, मात्र हा खेळाडू आपल्या संघाला चॅम्पियन बनवू शकला नाही. आणि अर्थातच हे नाव येते अर्थातच हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी. 76 रन, 76 धावा आणि 5 विकेट्स. विद्यमान उपसरपंच चॅम्पियन. खूप चांगली कामगिरी केली, सांघिक खेळ बघायला मिळाला. कारण स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी सुद्धा सांघिक कामगिरी महत्वाची असते आणि तुम्हाला स्पर्धा जर जिंकायची असेल तर तुमची स्पॉन्सर केलेले श्री गंगाधर जगन्नाथ गुळवी माजी सरपंच आणि रोख कॅश प्राइस अर्णव एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर हर्षद भालेकर, हेमंत भालेकर, खूप 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 अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. कारण हा संघ चॅम्पियन ठरला, तो अर्थात आमदार चषक 2025 चा. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट.